आधी वाल्मिक कराड, नंतर पीक विमा, नंतर कृषी घोटाळ्यावर आरोप आणि आता करुणा मुंडेंच्या प्रकरणात धनंजय मुंडेंच्या अडचणी वाढल्या. कोर्टानं कौटुंबिक हिंसाचार झाल्याचं मान्य केलंय. धनंजय मुंडेंचा पाय आणखी खोलात गेलाय. काय सांगाल? नेमकं आता यांनी अगोदर गुंडगिरीच्या टोळ्या चालवल्या, त्यातून मारेवा पैसा कमावला, लोकांवरती अन्याय अत्याचार केले. आताच बघितलं आपण तर त्या धारूर गावचं सुद्धा अशोक मोहिते नावाच्या पोरांवरती या धनंजय मुंडेच्या गुंडाच्या टोळीनं कोयत्यानं वार केले. म्हणजे आता ना यांचे दिवस भरत आलेत. परत लोकांनाही माझं आव्हान आहे की आता मी बोलतो तर त्या टायमाला तुम्ही म्हणताय बोलतो, काय करू मला आता लोकांनी सांगा, मी कसा गप्प बसायचो? मला समाजावर झालेला अन्याय नाही सहन, म्हणून मी तळतळीनं काही विषयावरती बोलतो, विषय मांडतोय हमेशा. आणि मग मी आता समाजाच्या बाजूने बोलायचं नाही का? काही जण म्हणतायत की तुम्ही बोला, काही जण म्हणतात बोलू नका. मग आता मराठ्यांचे गोरगरिबांचे लेकरं ह्या धनंजय मुंडेच्या टोळीला मारू द्यायचे का? मी का गप्प बसावं? का माझ्या समाजाला गोरगरिबाला मी आधार द्यायचा नाही? का गोरगरिबांसाठी मी लढायचं नाही? ही धनंजय मुंडेची इतकी भयंकर टोळी आहे की आता तरी मराठा समाजानं आणि या राज्यातल्या ओबीसी समाजानं, या राज्यातल्या सगळ्या जाती धर्माच्या लोकांना, मग दलित मुस्लिम असतील, यांनी सुद्धा समजून घ्या, कौटुंबिक हिंसाचाराचं सुद्धा म्हणजे त्याची बायको असणारी हे सुद्धा मान्य न्यायालयानं आता मान्य केले की तिच्यावरती अन्याय झालाय, अत्याचार झालाय. तर मग त्या बिचाऱ्या बाईंना का नको न्याय? त्यांच्या लेकरांवरती का अन्याय? यांना सुद्धा न्याय मिळाला पाहिजे आणि त्यांच्या पाठीशी या राज्यातली जनता 100% उभी राहणार आहे. कारण जो कुटुंबालाही सोडत नाही, ज्याने की ज्याला माणुसकी जिवंत राहिली नाही पैशापुढं आणि त्या गुंडगिरी पुढं, ह्या टोळ्या सांभाळण्यापुढं, अशा माणसांना शिक्षा जरूर व्हायला पाहिजे. आता सरकार किती दिवस सांभाळतंय अशा गुंडाला, खून करणाराला, खंडण्या मागणाराला, डाके टाकणाराला, कुटुंबात भेद करणारा, जाती सुद्धा भेद करणारा, जातीवाद पसरवणारा, कट्टर जातीवाद पसरवणारा म्हणजे धनंजय मुंडे, की ज्याला स्वतःची जात कळत नाही, दुसऱ्याची पण कळत नाही आणि कुटुंब सुद्धा कळत नाही, चुलते कळत नाहीत, भावकी कळत नाही. अशा माते फिरोज म्हणून याला एक प्रकारच्याला कसे सांभाळतात असल्या गुंडाला? मला काय समजत नाही या सरकारमध्ये का सांभाळतात आणि कशामुळे सांभाळतात. न्याय कर्त्यांना मिळालाच पाहिजे आता, कारण त्यांचं जर आता कोर्टानेच मान्य केलंय, मान्य न्यायालयानेच न्याय दिलाय, तर मान्य करायला पाहिजे. त्यांनी ना ह्या धनंजय मुंडेंनी एक काम करायला पाहिजे ना, त्याचा ते कौटुंबिक वाद असल्यामुळं ना त्यांनी ते मिटूनच घेतला पाहिजे, तिला आणलं पाहिजे, तिला न्याय दिला पाहिजे. माझं एक सरळ स्पष्ट म्हणणं आहे धनंजय मुंडेला की तो हेकेखोरपणा सोडून दे. तुझं जे क्रिमिनल माइंड आहे, माझं नाही ऐकलं तर मी मारून टाकीन, तोडीन, हात तोडीन, पाय तोडीन ना, हे कुटुंबातच चालणार नाही, जिल्ह्यात विड चालणार नाही, राज्यात बी चालणार नाही. आता त्यामुळे तू थोडस ना आता विचार कर जरा वेगळ्या पद्धतीचा, आणि तुझा कौटुंबिक विषय तू ते वादच मिटून टाक आणि तिला घेऊन ये, तिला न्याय दे. ही तरी कमीत कमी माझी तरी इच्छा आहे की मला त्या तुझ्या कौटुंबिक भानगडीत पडायचं नाही, तुझ्या वैयक्तिक जीवनात मला पडायचं नाही, मी कोणाच्या वैयक्तिक जीवनात पडत नाही. म्हणून तिला जर न्याय द्यायचा असेल ना तर तू तिला आपापसात बस, मिटून टाक आणि तिला घेऊन ये, तिला न्याय दे. तिने खूप वनवास भोगला, आता बस कर. आता बोलल्याप्रमाणे घरगुती हिंसाचार प्रकरणात करुणा मुंडेंचे धनंजय मुंडेवरील आरोप कोर्टाकडून मान्य करण्यात आले आणि पोटगी देण्याचेही आदेश दिले. आता तरी कौटुंबिक हिंसाचार करणारा मंत्री मंत्रिमंडळात कसा चालतो, राजीनामा देणार की नाही? आता ते कसा चालतो त्यांना काय माहित नाही, फडणवीस साहेबाला त्यांना, अजितदादाला त्यांना कसा चालतो आता त्यांना माहित का? त्यांच्या काही लागे बांधे, त्याच्यावर आपण काय बोलू शकत नाही. ज्या गोष्टी माहित नाही ते नाही बोलू शकत, परंतु त्यांना तो आवडतच असेल, खुना करणारा, डाके टाकणारा, चोऱ्या करणारा एखाद्या आवडत असेल. त्यांच्या जातीत सुद्धा द्वेष पसरणारा, सख्खे चुलते कळत नाहीत, पुतणे कळत नाहीत, भावकी कळत नाही, ओबीसी कळत नाही, मायक्रो ओबीसी नाही, दलित मुस्लिम नाही, फक्त पैसा पैसा, गुंडगिरी आणि दादागिरीच्या टोळ्या चालवायच्या. आताच त्या अशोक भैया मोहित्यांना सुद्धा त्यांच्या पोरांनी मारहाण केली, म्हणजे किती माज आहे. आता मी तरी किती दिवस सहन करणार आहे? माझ्या समाजावर जर अन्याय होणार असला, मी आता लई दिवस सहन करणार नाही या गोष्टी, कारण हे कुठेतरी थांबवावं लागणार. जर याला कायदा थांबवणार नसला, पालकमंत्री अजितदादा थांबवणार नसले, त्याला फडणवीस थांबवणार नसले, तर आमचा नाविलाज आहे. आता राहिला पोटगीचा विषय, काय पोटगी फिटगी देतो म्हणा, कवर तिला वनवास बघायला लावतो लेकराला आणि त्यांना, ये ना घेऊन टाक ना वाद मिटून, तिचा तरी वनवास घालव ना, कवर तिला वनवास बघायला लावतो. नसता कर्माचे फळ तुला वाईट बघावं लागणार आहे. मग तिला न्याय दे, आमचं हेच म्हणणं आहे. तर ज्या वैयक्तिक मॅटर मध्ये आम्हाला पडायचं नाही,
तू तिला न्याय दे, वाद मिटवून तिला घरी घेऊन ये. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.